कसं केलं आमच्यावर, ते असंच केलं की पादरीनं आणलं आणि धर्मांतर करून धर्म पसरवून आपला राज्य जे आहे ते बळकट केलं. त्यामुळे धर्मांतर हे फार वर्षापासून लागलेली कीड आहे, समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. माझी मागणी आहे रामानंदाचार्य म्हणून की हे जर धर्मांतर थांबवायला पाहिजे असतील तर किमान BJP प्रणित जिथे सरकार आहे त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फंड दिले पाहिजेत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा घालून वेद विज्ञान शाळा तयार केल्या पाहिजेत. कारण इंग्रजी जगाची भाषा आहे. आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारे टीका करतो, इंग्रजी नाही पाहिजे, आम्हाला अमुकच पाहिजे, आम्हाला तमुकच पाहिजे. आमची मुलं कुठे शिकतात, कुठल्या शाळेत शिकतात? आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये आम्हाला पाहिजे असतात, कारण ती इंग्लिश शिकली पाहिजे. गोरगरिबांच्या मुलांनी का शिकू नये? आज अशिक्षित माणसाचा पण मुलगा किंवा मुलगी ही इंग्रजीकडे गेली पाहिजे यासाठी ते कॉन्व्हेंटमध्ये घालतात. आणि कॉन्व्हेंटमध्ये घातल्यामुळे काय होतं आहे की कॉन्व्हेंटमध्ये सगळं जे शिक्षण आहे ते मिशनरी शिक्षण, येशूबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दलचं शिक्षण आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे, निदान महाराष्ट्राचे आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की जे महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल घालतील, वेदविज्ञान इंग्लिश मीडियम, परंतु त्याच्यामध्ये वेदांचं पण शिक्षण दिलं जाईल, संस्कृतीचं शिक्षण दिलं जाईल, त्यांना फंड्स द्या, ग्रँट द्या आणि ग्रँट देऊन तुम्ही शाळा चालू करा. त्यामुळे संस्कृती पण जपली जाईल आणि इंग्रजी माध्यम शिकल्यामुळे आज जे स्पर्धात्मक युग आहे, स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना जर टिकायचं असेल त्यांना इंग्रजी पण गरजेचं आहे. पूजनीय नरेंद्र